आज आहे माझ्या मम्मी पप्पांची 25th वेडिंग अॅनिव्हर्सरी. सो आमचा अचानक सकाळी प्लॅन ठरला की सगळ्या फॅमिलीवाल्यांना बोलवायचं आणि अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं. आणि आता अचानक प्लॅन ठरलाय म्हणल्यावर आपल्याला पटापट तयारीला लागावं लागेल, कारण की वेळ आपल्याकडे खूप कमी. तसं तर या अॅनिव्हर्सरीसाठी आम्ही छोटीशी ट्रिप करायचा प्लॅन केला होता, बट माझ्या भावाचा एक शेवटचा पेपर बाकी आहे, सो आम्ही घरातल्या घरातच सगळ्यांना बोलून सेलिब्रेट करायचं ठरवलं. फर्स्ट थिंग फर्स्ट आम्ही गेलो एका स्टेशनरी शॉप मध्ये आणि सगळं डेकोरेशनचं सामान घेतलं. डिनरसाठी काय ठेवायचं ते आमचं ऑलरेडीच ठरलं होतं. देन आम्ही लगेच बिर्याणी हाऊस मध्ये गेलो आणि ऑर्डर दिली. लास्टली आम्ही केक शॉप मध्ये गेलो आणि आमचं ठरलं होतं की 3 किलोचा केक आपल्याला पुरेल का, असं आमचं चाललं होतं. बट तो केकवाला म्हणला की नाही, तुम्हाला 2 किलो पर्यंत एकदम पुरून जाईल 25-30 माणसांसाठी. 1-1 किलोचे 2 केक घेतल्यानंतर आम्ही लगेच गेलो पप्पांचं गिफ्ट घेण्यासाठी. पप्पांना मम्मीला एक गिफ्ट घ्यायचं होतं अॅनिव्हर्सरीसाठी. ते म्हणजे होतं जोडवी. आता मी इथे डिसाईड करत होतं की मम्मीला कुठली डिझाईन आवडेल आणि कुठली नाही. तुम्ही जस्ट बघा यार, मी कशी आली. माझी कुर्ती पण नीट प्रेस केलेली नाहीये, बट इट्स ओके. पप्पांनी 2 जोडव्या सिलेक्ट केल्या होत्या. मला ही अजिबात आवडली नाही. ही थोडीशी डिझायनर वाटत होती, सो मी ही फायनल केली. मला माहिती होतं की मम्मीला 100% ही डिझाईन खूप आवडणार. मम्मीला मॉडर्न डिझाईन सगळ्या ज्वेलरीज मध्ये खूप आवडतात आणि मला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे, बिकॉज आफ्टर ऑल शी इज माय मम्मा आणि तिला डिझायनर गोष्टी जास्त आवडतात. देन मी घरी आल्यानंतर बघितलं की माझी दीदी ऑलरेडी घरी आली होती. तिने लगेच डेकोरेशन वगैरे करायला सुरुवात केली. तोपर्यंत मी माझ्या मम्मीचा थोडाफार मेकअप करून घेतला आणि यांची बघा किती मस्ती चालू आहे इकडे. दीदीची खूप जास्त हेल्प झाली डेकोरेशन मध्ये आणि तिने खूप छान डेकोरेशन केलं होतं टू बी ऑनेस्ट. संध्याकाळी जी बिर्याणीची ऑर्डर आम्ही दिली होती त्यांचा लगेच आम्हाला कॉल आला 8 वाजता की तुमची बिर्याणी रेडी आहे, तुम्ही घेऊन जावा. सो आम्ही पटापट रिक्षा केली आणि घरी जायला निघालो. हे माझं फर्स्ट टाइम होतं ऑर्डर देण्यासाठी आणि तुम्ही जस्ट पातेली चेक करा यार, किती मोठं होतं. नॉनव्हेजचं 5 किलो वालं होतं आणि व्हेज वाल्यांसाठी 2 किलो मी ऑर्डर केलं होतं. मला खरंच आयडिया नव्हती की एवढं जास्त येईल. एनिवेज मी जेव्हा घरी आले तेव्हा सगळे गेस्ट आले होते, सो आम्ही पहिले सेलिब्रेशन करायचं ठरवलं, कारण की सगळ्यांना नंतर घरी पण जायचं होतं. सेलिब्रेशन करता करता 9 वाजले होते ऑलमोस्ट रात्रीचे. माझे मम्मी पप्पा खूप जास्त खुश होते आणि त्यांना बघून मला पण खूप आनंद होत होता. सगळे गेस्ट आले आणि मित्र आले ना, पप्पांना खूप जास्त खुशी होती. देन लास्टली पप्पांनी मम्मीला तिचं गिफ्ट दिलं आणि तिला खूप जास्त आवडलं. मला माहित होतं ही गोष्ट. आता टाइम होता डिनरचा आणि एवढ्या मोठ्या पातेल्यातली बिर्याणी कशी वाढायची ते मला समजत नव्हतं, जो पप्पांच्या मित्राने मला गाईड केलं. ऑनेस्टली ही सगळी प्रोसेस मला खूप आवडली, कारण की हे माझं फर्स्ट टाइम होतं एखादं मील ऑर्डर करणं, सगळ्यांना डिनरला बोलवणं, सेलिब्रेशनला बोलवणं आणि मला खूप मज्जा आली टू बी ऑनेस्ट. देन लास्टली पप्पांचे जे कझन होते त्यांनी पण केक आणला होता, सो तो पण कट केला आणि फायनली रात्री सगळे गेल्यानंतर मम्मीनी पहिले गिफ्ट ओपन करून बघितलं. माझी जी सगळ्यात लहान आत्या होती तिने आम्हाला ज्यूसचं एक काहीतरी सेट दिला होता, त्याच्यामध्ये 6 ग्लासेस होते आणि माझी मोठ्या आत्याने एकदम सुंदर अशी कृष्ण आणि राधाची फ्रेम दिली होती. अँड ऑफकोर्स द डे एंडेड विथ चॉकलेट केक.